नमस्कार. मुंबईच्या विकासामध्ये जे स्थान जगन्नाथ शंकर शेठ यांचं आहे, तेच स्थान म्हैसूर राज्य आणि बंगळुरूच्या विकासात म्हैसूरचे राजे कृष्णराज वडियार यांचं आहे. 1884 साली त्यांचा जन्म झाला. 1902 साली ते म्हैसूरचे राजे म्हणून सिंहासनावर बसले. 1940 साली त्यांचा मृत्यू झाला. 1902 ते 1940 असं 38 वर्ष त्यांनी आपल्या राज्यावर राज्य केलं. अत्यंत प्रभावी आणि विकासोन्मुख अशी त्यांची दृष्टी होती आणि त्यांनी आपल्या राज्याला प्रगतीपथावर पुढे सरकवलं. आज जे मोठं बंगळुरू दिसतंय, आंतरराष्ट्रीय कीर्तीचं बंगळुरू दिसतंय, हे एकेकाळी फक्त 1.5 लाख लोकवस्तीचं छोटंसं शहर होतं. त्याचा त्यांनी विकास केला. 1905 साली बंगळुरू हे असं पहिलं शहर झालं की जिथे रस्त्यांवर इलेक्ट्रिकचे दिवे होते. इलेक्ट्रिकचं दिवे असलेलं भारतातलं हे पहिलं शहर होतं. 1903 ते 1930 असं 27 वर्षाच्या कालावधीत त्यांनी मिंटो आय हॉस्पिटल उभं केलं, नेत्र रुग्णालय. अशा प्रकारचं हे पहिलं नेत्र रुग्णालय हे भारतात उभं राहिलं. त्या नेत्र रुग्णालयासाठी त्यांनी आपली जमीन दिली, पैसा देखील दिला आणि हे नेत्र रुग्णालय त्यांनी उभं केलं. 1909 साली त्यांनी बंगळुरूमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही विज्ञानाला वाहिलेली संस्था, महाविद्यालय त्यांनी सुरू केलं. त्याच्यामध्ये त्यांनी इतकं लक्ष घातलं की पहिल्या सुरुवातीला या इन्स्टिट्यूटमधल्या प्राध्यापकांची निवड ही त्यांनी स्वतः निवडून प्राध्यापकांची तिथे नियुक्ती केलेली आहे. पुढे हे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नावारूपाला आलं. आज ते एक मोठं इन्स्टिट्यूट म्हणून उभं आहे. इंग्रजी शासनाच्या प्रभावाच्या बाहेरचं हे अशा प्रकारचं पहिलं सायन्स इन्स्टिट्यूट हे कृष्णराज वडियार यांनी उभं केलं. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचं नाव आपण सगळेच ऐकतो. आता ती सरकारी कंपनी आहे. उत्कृष्ट दर्जाची लढाऊ विमानं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड निर्माण करतं. पण या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना हे कृष्णराज वडियार यांनी केलेली आहे. आज आंतरराष्ट्रीय दर्जाची लढाऊ विमानं ही हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये निर्माण होतात. 1916 साली त्यांनी म्हैसूर युनिव्हर्सिटीची स्थापना केली. एक पूर्ण सुसज्ज युनिव्हर्सिटी या राजानं 1916 साली स्थापन केली. शिवण्णा समुद्र हा जो धबधबा आहे, ह्या धबधब्याच्या आधाराने त्यांनी जलविद्युत प्रकल्प सुरू केला आणि या जलविद्युत प्रकल्पातनं जी वीज निर्माण झाली, ही वीज कोलारच्या सोन्याच्या खाणी आणि बंगळुरू या 2 ठिकाणी तिथून वीज पुरवठा होत असे. त्यांनी म्हैसूरजवळ कृष्णराज सागर डॅम बांधला, धरण बांधलं आणि त्या धरणातनं जी वीज निर्मिती होते, जलविद्युत वीज निर्मिती होते, त्यांना म्हैसूर, बेंगलोर आणि मंड्या या 3 ठिकाणी तिकडची वीज, या विजेचा पुरवठा होता. पण हे नुसते विकास तर त्यांनी केलाच, पण हिंदुत्वाचा अभिमान त्यांच्या मनामध्ये होता. बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे ते कुलपती देखील काही काळ होते आणि त्यामुळे त्यांचं वाराणसीत येणं जाणं होत असे. त्यांच्या लक्षात आलं की इथे तीर्थयात्री मोठ्या प्रमाणावर येतात आणि मग या तीर्थयात्रींसाठी लागणाऱ्या सोयी, निवासाची, भोजनाची, या मुख्यतः ज्या सोयी लागतात, त्या सोयींसाठी त्यांनी तिथे इमारती बांधल्या, धर्मशाळा बांधल्या तीर्थयात्रूंच्या सोयीसाठी. असे हे कृष्णराज वडियार विकासोन्मुख असा त्यांचा दृष्टिकोन होता.
त्याचबरोबर हिंदुत्वाचा अभिमान देखील त्यांना होता. त्यामुळे त्यांना विकासाचं अग्रदूत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अशी ही माहिती ही लोकांपर्यंत जावी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. आपल्यालाही जर असं वाटत असेल की ही माहिती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे तर कृपया शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.